झी 24 तास एक पाऊल पुढे। ज्ञानोबा माऊली तुकाराम असा जयघोष करत आळंदीमध्ये पंढरपूरच्या वारीसाठी लाखो भाविक दाखल झालेत। संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचं आज आळंदीतून प्रस्थान होणार आहे। माऊलींच्या पालखीत सहभागी होण्यासाठी अलंकापुरी वारकऱ्यांनी गजबजून गेली आहे। राज्यभरातून हजारो भाविक आळंदीत दाखल झालेत। पालखी प्रस्थानाचा हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी भाविकांनी आळंदीत एकच गर्दी केली आहे। पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्यात। दुपारी 2 ते 3:30 या वेळेत पालखी पुढे चालणाऱ्या मानाच्या दिंड्यांना महाद्वारातून प्रवेश दिला जातोय। दुपारी 4च्या दरम्यान वीणा मंडपातून पालखीचं प्रस्थान होणार आहे। आपण अधिक जाणून घेऊयात तिथली परिस्थिती काय आहे, आता सध्या काय एकूण वातावरण आहे। अमित जोशी आमचे प्रतिनिधी अलंकापुरीत आहेत। अमित, माऊलीच्या पालखीचं प्रस्थान आता होणार आहे। या प्रस्थान सोहळ्यासाठी अनेक वारकरी तिथे दाखल झालेत, काय वातावरण आहे? अमित, मी शब्दात सांगू शकत नाही अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी आहे। या ठिकाणी आपण बघू शकता की या ठिकाणी लोक फुगड्या खेळत आहेत, वारकरी फुगड्या खेळत आहेत। टाळ मृदुंगाच्या तालावर इथे जोरदार ठेका धरलेला आहे। मानाच्या दिंड्या जवळपास सगळ्या दाखल झालेल्या आहेत। आता थोड्याच वेळात आतमध्ये मंदिराच्या आतमध्ये माऊलींच्या पादुकांची या ठिकाणी स्थापना होणार आहे आणि मग त्यानंतर पालखीमध्ये घालून पालखी साधारण 5 वाजल्यानंतर बाहेर पडणार आहे। मात्र आपण ज्या प्रकारे बघू शकताय की सर्व दिंड्या या ठिकाणी दाखल होत। वारकऱ्यांनी या ठिकाणी एकच धरलेला आहे, ताल धरलेला आहे आणि माऊलींचा गजर, पांडुरंगाचा गजर जोरात चालू केलेला आहे। वातावरण अत्यंत जल्लोषाचं आहे। गेले 1 तासभर हे असं वातावरण आहे। दिंड्या दाखल होत आहेत, दिंड्या पुढे सरकत आहेत। 1 तास ही लोक नाचतायत, या ठिकाणी 1 तास ताल जात आहेत। मात्र थकायचं नाव घेत नाहीयेत, त्यांना थकवा आलेला नाहीये, कारण माऊलीच्या या मंदिरामध्ये ते आलेले आहेत। थकवा ते विसरलेले आहेत आणि विठ्ठल नामाचा जयघोषात, माऊलीच्या जयघोषात या ठिकाणी जोरदार जल्लोष वारकरी करत आहेत। दिंड्यामध्ये असलेले वारकरी करत आहेत। थोड्याच वेळात या ठिकाणाहून माऊलींची जी पालखी आहे ती थोड्याच वेळात या ठिकाणी बाहेर पडणार आहे। ती कधी बाहेर पडणार याची प्रतीक्षा करत आहेत। तोपर्यंत या मंदिराच्या परिसरात जो जल्लोष चालू आहे तो असाच सुरू राहणार आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।